नमस्कार शेतकरी बांधवांना, आपलं सहर्ष स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये. आपल्या चॅनलला फॉलो नसलं केलं तर नक्की फॉलो करा. तर बघू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये मी खास तुम्हाला एक छोटीशी माहिती आहे. पूर्ण शेतकऱ्यांना व्हिडिओ बघा ज्यांच्याकडे पॉवर विडर आहे आणि ज्यांनी हायड्रोलिक वॉकर आपला घेतलेला आहे किंवा अदर कोणताही घेतलेला आहे. तर तुमच्या हायड्रोलिक वॉकराला हा हायड्रोलिक रॉड कोणता आहे हे नक्की बघा. ह्याच्यामध्ये हा एक रेग्युलर साधा रॉड येतो, हे बघू शकता. हा रॉड आपल्या जुन्या गाड्या असतात आपल्या ह्याच्यामध्ये स्क्रॅपमध्ये गेलेल्या, तर त्या गाड्याचे काढलेले असतात, हे बघू शकता. हे दिसतात, तुम्ही जर हा रॉड खोलला तर तुम्हाला हे जुनं दिसतं ह्याच्यामध्ये. परत ह्याचं जे आपल्या CNC कटिंगचं आणि इथं जो आपला हा मोठा रॉड असतो ह्याचं अंतर मॅचिंग होत नाहीये. तर काय केलेलं असतं, मॅचिंग न होण्यामुळं हा रॉड छोटा येतो. तर इथे एवढं डिस्टन्स हे वाढवलेलं आहे. हा आपला मेन रॉड आहे, हा एकाचा मेन रॉड आहे. ह्याच्यामध्ये इथे एक गज टाकलेला आहे. आणि जे ओरिजिनल रॉड असतात ते ओरिजिनल रॉड मी लगेच तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता, ते ओरिजिनल क्वालिटी आहे ह्या रॉडची. तर आपल्या हायड्रोलिक रॉडला, आपल्या हायड्रोलिक वखराला कोणता रॉड आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघू शकता, हे दोन रॉड आपल्या समोर आहेत. ह्याचं जे अंतर आहे ते फिक्स त्याच्यानुसार बनवून घेतलेलं आहे ह्या वखराला आपल्या CNCच्या गट्टू बसून. तर ह्या आपल्या ज्या उभा रॉड गेलेला ह्याला किती लागतं ह्याच्यानुसार हा बनवून घेतलेला आहे. हे बघू शकता दोन्ही रॉड. हे कधी पण तुमचं खराब होऊ शकतं, बेंड होऊ शकतं. परत ह्याच्यामध्ये ही जी डब्बी आहे हे बघू शकता, दोन्हीतला फरक. पूर्ण एकदम जुन्यामधला रॉड आहे हा. आणि हा बघा,